खरं तर परवाच्या जाहीर सभेमध्ये मी अनेक मुद्दे मांडलेले आहेत. मला सगळ्या मुद्द्यांचा आज उहापोह करायचा नाही, पण मला एकच गोष्ट सांगायची आहे की या संगमनेरच्या प्रगतीवर कोणाचा तरी डोळा आहे आणि तो जो डोळा आहे त्या डोळ्याच्या विरोधातली ही खऱ्या अर्थाने निवडणूक आहे. संगमनेरवरून जाणारी नाशिक पुणे रेल्वे यांनी पळून नेलेली आहे आणि आता त्यांचा डोळा या संगमनेरमध्ये आलेल्या निळवंड्याच्या पाण्यावर आहे. हे पाणी देखील पुढे घेऊन जाण्याचा त्यांचा डाव आहे आणि त्यासाठीच तुम्हाला सांगतो 2 दिवसासाठी एक चीफ ऑफिसर या ठिकाणी आले होते. मागच्या 3 महिन्यामध्ये 3 नगरपालिकेचे सीओ झाले. एक सीओ तर फक्त 2 दिवसासाठी आले. आम्ही त्याचा शोध लावतोय का हे कशासाठी आले होते आणि लवकरच त्याचा शोध लावला जाईल. पण त्यांच्या डोक्यात डाव असा आहे का जे शाश्वत पाणी बाळासाहेब थोरातांमुळे या संगमनेर शहराला मिळालेलं आहे ते पाणी संगमनेर नगरपालिकेची NOC मिळाल्याशिवाय इथून पुढे जाऊ शकत नाही. त्यासाठी त्यांना संगमनेरची नगरपालिका ताब्यामध्ये पाहिजे आहे. त्यांना ही नगरपालिका विकासाचे कामं करण्यासाठी ताब्यात नकोय. त्यांना जे आपल्याला रोज पाणी भेटतं ते घेऊन जाण्यासाठी खऱ्या अर्थाने ही नगरपालिका ताब्यात पाहिजे आहे. आपली रेल्वे नेली, कोणत्या मार्गे गेली रेल्वे संगमनेरची? कोणत्या मार्गे गेली? मग आता पाणी जाऊ द्यायचं का? मग त्याच्या विरुद्धची ही निवडणूक आहे आणि म्हणून ही निवडणूक लढणं आणि जिंकणं आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. संगमनेर सेवा समिती, संगमनेर सेवा समिती.